क्या कहना चाहोगे इसमें? ऐसी घटना भंडारा में भी हुई दूसरा ऐसा है कि कल जो अमरावती में जो घटना घटी है उसमें 3 छोटे बालकों का उसमें निधन हुआ है। इसी प्रकार की घटना 2021 में भंडारा में भी हुई थी। उसमें वहां पे 10 बालकों का वहां पे मृत्यु मुखी हो गिर गए थे। उसके बाद में राज्य शासन ने एक कमेटी का गठन किया था। एक वरिष्ठ अधिकारी है प्रभाग राहंगडाले, इनके अध्यक्षता में एक कमेटी का गठन किया था। कमेटी ने अपना रिपोर्ट ऑलरेडी सरकार को दिया है, लेकिन वो रिपोर्ट अभी तक उसके ऊपर सरकार ने कोई भी कार्रवाई की नहीं। वो रिपोर्ट के ऊपर समझो सरकार कार्रवाई करती तो इस प्रकार की घटना जो अमरावती में घटी हुई है, इस प्रकार की घटना नहीं घटती करके सरकार ने इसका खुलासा करना चाहिए। और जो अहवाल वहां पे शासन के दरबार में वहां पे कई महीनों से वहां पे पड़ा हुआ है, उसको बाहर निकाल के उसके ऊपर त्वरित कार्रवाई करना चाहिए, ताकि इस प्रकार की घटना महाराष्ट्र में कभी न घटे। बालक यांचा जो विभाग होता त्या ठिकाणी 3 बालकांचा मृत्यू झाला। अतिशय दुर्दैवी घटना आहे। आपल्याला माहित असेल की जानेवारी महिन्याच्या 2021 मध्ये भंडारा येथे सुद्धा शासकीय रुग्णालयामध्ये अशी घटना होऊन 10 बालक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले होते। त्यावेळेस शासनाने एक कमिटीचं गठन केलं होतं। एक वरिष्ठ अधिकारी प्रभात राहंगडाले यांच्या अध्यक्षतेखाली कमिटीचं गठन केलं होतं राज्य शासनाने त्यावेळेस, आणि त्यांनी आपला अहवाल ऑलरेडी दिलेला आहे सरकारला की अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडू नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे याच्या बाबतीतचा अहवाल शासनाकडे दिला असताना सुद्धा तो अहवाल धुळखाट पडलाय। त्या अहवालावर जर व्यवस्थित जर राज्य शासनाने पावलं उचलली असते तर अशा प्रकारची घटना अमरावतीला झाली नसती। त्याच्यामुळे जो अहवाल अजून पडलेला धुळका त्याच्या बाबतीत राज्य शासनाने योग्य ती पावलं का उचलली नाही हा महत्वाचा प्रश्न आहे। सर, याच्या चौकशीची मागणी करणार का? गंभीर घटना आहे, गरीबाची मुलं आहे सगळी, बरोबर आहे ना? आणि आयसीयू मध्ये जर आग लागली एनआयसीयू मध्ये तर गंभीर असं आहे, अतिशय गंभीर घटना आहे म्हणून तर कमिटीचं गठन केलं होतं। पण कमिटीचं गठन करायचं, कमिटीचा अहवाल बोलवायचा, आणि अहवाल तो जर पडून राहत असेल, त्याच्यावर जर कारवाई होत नसेल तर त्या अहवालाला काय अर्थ आहे? फक्त लोकांना दाखवायचं आम्ही कमिटी स्थापन केली म्हणून। या बाबतीत शासनाने खुलासा करायला पाहिजे, आणि पुढील काळामध्ये जो अहवाल धुळकात पडलाय त्याच्यावर राज्यभरामध्ये योग्य ती पावलं उचलली पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना घडू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।